सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण आता वडाचे मसवे या गावाशेजारी असलेली इथं भागशाळा, या ठिकाणी 4थी पर्यंतची शाळा आहे, दुसरी 7वी पर्यंतची शाळा आहे। या गावात एक भागशाळा आणि जिल्हा परिषदची एक शाळा, अशा या जेडपीच्याच अखत्यारीत असलेल्या या 2 शाळा आज या ठिकाणी 21 तारीख योगा दिन याचं औचित्य साधून आज आम्ही या मसवे शाळेतील विद्यार्थ्यांचा योगा पाहण्यासाठी आलो आहोत। शिक्षक वृंद झालं। आता आपल्याला वज्रासन करायचंय, वज्रासन है ना। वज्रासन करताना डावा पाय पहिल्यांदा दुमटून मागे घ्यायचा आहे, या मागं। आता उजवा पाय मागे घ्या, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा। करताना ओंकार करा। पाहिजे विराज, पाठ पाहिजे। आसन सोडायचं आपल्याला। उजवा पाय पुढे घ्या, डावा पाय पुढे घ्या। विश्राम म्हणले की हात बाजूला। झालं। आता आपल्याला सूर्य नमस्कार घालायचे। सर्वांनी उभे राहा, हात जोडा। ओम रवे नमः। हात पाठ पाहिजे वर, विराज। 2 दोन्ही हात दोन्ही पायाच्या बाजूला, दोन्ही पायाच्या बाजूला, हात एकाचे खाली। 3 डावा पाय माग, 4 उजवा पाय माग, पाय ताट पाहिजेत माग, पाय ताट, पाय ताट। 5 नाक आणि गुडघे टेकवायचे। 5 हाताची घडी नाही घालायची बाळा, हात असे करायचे। 21 जून जगाला भारताने दिलेली देणगी म्हणजे योग। कितीतरी रोग या योगानं आपले बरे होतात आणि पूर्ण जगाला आपल्या भारतानं योगाचं महत्त्व समजून दिले। त्यामुळं आज जगामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण देशामध्ये हा योग दिन साजरा केला जातो। आज आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं आलेलो आहोत आणि मुलांना 7 वाजल्यापासून जवळजवळ 9:30 पर्यंत योगा घेतले। बऱ्यापैकी बसून, पाठीवर, पोटावर, उभे, त्यानंतर सूर्यनमस्कार, हे सर्व प्रकार आम्ही शाळेत घेतलेत। माझ्या शाळेत नाही तर पूर्ण भारतातील सर्व शाळेत हा आज योग दिन साजरा केला जातो आहे। माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसवे माची। आमचा पट जवळजवळ 40 आहे। 40ही मुलं आज हजर आहेत आणि सर्व मुलांनी आज योग केलेले आहेत। आज त्यांना योगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। आजच नाही तर आम्ही दररोज जो आमचा शारीरिक शिक्षणाचा तास असतो या तासाला योगा घेत असतो आणि या योगामुळं मुलांचा फिटनेस चांगला राहण्यात मदत होते, लवचिकता वाढते आणि याचा परिणाम पुढं ज्या आमच्या शाळेच्या स्पर्धा असतात या स्पर्धामध्ये मुलं चांगली कामगिरी करतात। त्यामुळं आम्ही शारीरिक शिक्षणाच्या तासाला हे योगा दरवेळेस घेतो आणि आजही आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं येऊन सर्वांचे योगा घेतलेले आहेत। नमस्कार। आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसवे माची। आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये आम्ही योगा दिन साजरा केला। बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शाळेमध्ये तर आहेतच, पण या व्यतिरिक्त अजूनही आमच्या मुलांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी जे काही आपण शारीरिक व्यायाम वगैरे करतो त्यासाठी घसरगुंडी, सीसॉ या काही गोष्टी आहेत खेळाच्या की ज्यामुळे मुलं आवडीने शाळेत येतील आणि त्या गोष्टीचा आनंद घेऊन शाळेत आवडीनं रमतील। यासाठी आम्हाला त्या गोष्टींची जरा थोडीफार गरज आहे। आणि वृक्षारोपण पर्यावरणाच्या निमित्तानं जर तसं सांगायचं झालं तर शाळेमध्ये आम्ही दरवर्षी वृक्षारोपण करतोच आणि यावर्षीसुद्धा आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। आणि
इतर मुलांच्या आनंदासाठी आम्हाला या ज्या काही आनंद मिळतील अशा गोष्टी ज्या आहेत त्या खेळाचे साहित्य वगैरे ते शासनाकडून मिळावं आणि मुलांनी त्या आनंदाने शाळेमध्ये यावं यासाठी आमची विनंती राहील. नमस्कार, मी संजय घोरपडे. मी ब्रेन योगा शिकवतो मुलांना. ब्रेन योगा आपला शारीरिक योगा असतो तो वेगळाच, ब्रेन योगा वेगळा. ब्रेन हा फक्त माइंडसाठी आणि ब्रेनसाठी घेतला जातो, ज्याने बौद्धिक कौशल्य मुलांचे वाढतात. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हे असतो चेतना. आपली प्रत्येकाची चेतना आता खालावत चाललेली आहे. आजूबाजूचं निगेटिव्ह वातावरण, प्रदूषण आणि अनंत अडचणी, मोबाईलचा अतिवापर ह्याच्यामुळे चेतनेचा स्तर मुलांचा ढासळलेला आहे. चेतना म्हणजे एक ड्रायव्हिंग फोर्स आहे जे आपल्या हार्डवेअरला हृदय असेल, फुफ्फुस असेल, मेंदू असेल, जठर असेल, हात पाय या सगळ्या चालवण्यासाठी मदत करतो. जसं कोमामध्ये गेलेला माणूस चैतन्य नसतं त्याला, तो मृतवेत अवस्थेत असतो. बॉडी तर ठीकठाक असते पण मृतवेत असतो. त्याच पद्धतीनं मुलं आता हळूहळू त्यांची चेतना हरवत चाललेली आहे. त्यांचं सगळं कौशल्य त्यांच्या चेतनेमध्येच असतं. तर ही चेतना जागृत करण्याचं काम आम्ही करतो. तर आज या निमित्तानं या मशवे शाळेमध्ये जे योगा दिन साजरा केला, योगा दिनाला फक्त बॉडीच्या बाबतीत योगा केला जातो. आम्ही त्यांना माइंड योगा आणि ब्रेन योगाचं आजपासून प्रशिक्षण आम्ही त्यांना चालू करणार आहे. शिवाय हे जे बालचमू दिसतं या सगळ्यांची आम्ही चेतना जागृत करणार आहोत, ज्यानं भावी पिढी घडवण्यासाठी उत्तम मदत होणार आहे. त्यांचा अकॅडमिक रेकॉर्ड सुधारणार आहे आणि वेगळ्या पद्धतीची मुलं तुम्हाला बघायला मिळतील. तोडीस-तोड मुलं बघायला मिळतील. ज्या सो कॉल्ड ज्या प्रशिक्षित शाळा असतात ना त्याच्या इतकीच तोडीची मुलं आमच्या प्राथमिक शाळेमध्ये घडतील. आणि ही ताकद फक्त चेतना जागृतीमध्ये आणि ब्रेन योगामध्ये आहे, हे आम्ही दाखवून देऊ याच्या पुढच्या काळात. धन्यवाद.